शनिवारी 13 जानेवारीपासून नजीम मुल्ला ट्रॉफी 2024 क्रिकेट स्पर्धेला सुरुवात। या क्रिकेट स्पर्धेमध्ये ठाणे, मुंबई तसेच देशभरातील नामांकित क्रिकेट संघ सहभागी होणार। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार भेट देणार। शनिवारी 13 जानेवारीपासून नजीम मुल्ला ट्रॉफी 2024 क्रिकेट स्पर्धा सुरू होणार असून या क्रिकेट स्पर्धेमध्ये ठाणे, मुंबई तसेच देशभरातील नामांकित क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत। या स्पर्धेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे भेट देणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक विभाग निरीक्षक नजीम मुल्ला यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली। यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष संदेश पाटील, परिवहन सदस्य मोहसिन शेख आदी मान्यवर उपस्थित होते। मी खूप आनंदाने सांगतो की जे एक स्वप्न होता की ठाणे स्टेडियम, दादोजी कोंडे स्टेडियमला फ्लडलीट मध्ये रात्री जोकातले टेनिस क्रिकेट टूर्नामेंट करावे। मग दरवर्षी करत येतोय मी, सेंट्रल मैदानावर मोठ्या प्रमाणावर असतं, पण ही लाईटचा जो मजा आहे, मी खरोखरच ठाणे महानगरपालिकेचा आभारी आहे। मी माननीय मुख्यमंत्री साहेबांचा, खासदार साहेबांचा, सर्व लोकप्रतिनिधींचा, सर्व आमदारांचा आभारी आहे की चांगलं आम्ही जे सभागृहात मंजुरी केली आहे, लाईट मध्ये, फ्लड लाईट मध्ये पहिला टुर्नामेंट ठाण्यात होतोय। टोटल एकूण 128 टीम खेळणार आहेत। 3 वर्ग या टुर्नामेंटचे करण्यात आलेले। 9 जानेवारी पासून सुरुवात झालेली, 21 फेब्रुवारीला इंटरनॅशनल क्रिकेटर्सच्या सोबत त्याचा प्राइज डिस्ट्रीब्युशन प्रोग्राम होणार आहेत। माननीय मुख्यमंत्री साहेब बरोबर येणार आहेत, इतर मान्यवर सर्व येणार आहेत। तर ते कार्यक्रमात आपण या कार्यक्रम फायनल आम्ही 21 तारखेला ठेवलेला आहे। टोटल 9 ते 21 मध्ये 3 वर्ग आहेत। पहिले 4 दिवस राबोडी या प्रभागातले 64 टीम खेळणार आहेत। त्याच्यानंतर 40 टीम, 16 टीम ठाणे शहराच्या वार्डातून, 16 टीम एक गाव एक संघ, म्हणजे वाड्यातून आहे, माहुल चेंबूर गावातून आहे, मुंबईतून वेगवेगळ्या गावात आहे, नवी मुंबईच्या वेगळ्या गावात, गावातून आपले ते टीम आहेत। आणि 16 टीम ते 16 कळवा मुंब्रा या विधानसभा क्षेत्र 40 टीमचा आहे। त्याचं वैशिष्ट्य तिसरा वर्ग जो आहे, जो 18, 19 आणि 20 ला खेळणार आहेत, ते 12 टीमचं आहे। ते पूर्ण भारतातून येणार आहेत, म्हणजे काही टीम, 2 टीम दिल्लीवरनं येत आहेत, 3 टीम गुजरात मधून आहेत, राजकोट मधून, म्हणजे प्रोफेशनल बरोबर थोडंसं एंटरटेनमेंट व्हावं, त्यांना पण एक संधी द्यावी म्हणून प्रोफेशनल्स लोक जे कामात प्रोफेशनल आहे, क्रिकेटमध्ये नाहीये, ते पण इथे एक दिवस एक्झिबिशन मॅच खेळायला येणार आहे। एकूण 128 टीम आणि प्रत्येक टीमला 12 प्लेयर्स लोकांना आम्ही वेगवेगळ्याचे IPL लेवलचे आम्ही टी शर्ट्स, ट्रॅक्स, शूज हे सर्व दिलेले आहेत। त्यांना कॅप दिलेली आहे। तुम्ही बघितलं असेल, आता 13 तारखेपासून स्टंप विजन, माइक विजन हे सर्व होणार आहे। आपण बघितलं असेल, पिच मॅट आणली आहे, 30 मीटर सर्कल बघा लाईटचा आहे। IPL लेवलचा स्टँडर्ड आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे। हेतू एवढाच आहे आमचा की तरुण पोर आहे, द रॉ पोटेन्शियल, त्यांना पुढे आणण्यासाठी अशा मैदानात खेळताना थोडासा प्रोत्साहित होतो, तो फिअर फॅक्टर होतो, तो निघून जातो आणि खेळण्याचा त्याला एक आत्मविश्वास वाढतो, जेणेकरून खेळताना त्याचा फ्युचर करिअर होऊ शकतो। असे एवढे मोठ्या संख्येने 1500 पर्यंत प्लेयर जेव्हा ग्राउंडला 12-13 दिवसात खेळणार, तर आपल्याला माहिती पडतं कोण चांगला खेळतो, कोण चांगली फिल्डिंग करतो, जेणेकरून तो पुढे आपलं करिअर बनू शकतो। हे आमचा एक प्रयत्न आहे।